रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज सकाळपासून मी क्लिप्सच नाही घेतल्या, कारण विषय असा झाला की त्रिशूला खूप जास्त बरं वाटत नाही आहे. त्यामुळे माझी इच्छाच झाली नाही की ब्लॉगच्या क्लिप घ्यावा. आणि त्यात मम्मींना पण असं बरं वाटत नाही, कारण मम्मी पण तिच्यासाठी जागरण करताय. ती मम्मी पप्पाच्या रूममध्ये झोपते आणि त्यामुळे तिची झोप होत नाही, तर मम्मीची पण झोप होत नाही, कारण ती रात्री तापात असते आणि खोकलत असते मेन म्हणजे खूप जास्त. सकाळी उठल्यापासून तिच्या मागेच पळतोय आम्ही, म्हणजे तिचं अंग पुसणं, तिला औषधं देणं, तिने उलट्या केल्या ते साफ करणं, परत वाफ देणं. आता तिच्यासाठी मी हळदीच्या गोळ्या बनवल्या. हे पहा, हात पिवळेत पहा. हळद, गूळ आणि आल्याचा रस टाकून. माझा सुद्धा आवाज जाम व्हायला लागला आहे आणि त्रिशू खूपच जास्त जाम झालेली, त्यामुळे आम्ही ना आधीचा डोस घेतला, हे बघा. आणि आता आमचे बोथरा डॉक्टर पण आलेले आहेत. तर बोथरा डॉक्टरांना म्हटलं एकदा दाखवून देऊ, कारण ताप चढ उतारचा आहे, रिस्की असतो. उगाच रिक्स नको, रात्रीला ताप वाढतो तिचा. आणि आमचा काना तर उगीच सोबत आलेला आहे. आता आलाय तर म्हटलं त्याला पण घेऊन चालू. खूपच जास्त खोकला आलाय आमच्या त्रिशूला. खोकला आणि तापने त्रस्त केले तिला. तिचे डोळे सुद्धा पेंगून गेले बिचारीचे. तिची स्कूलची गॅदरिंग असली ना, असंच काय होतं. मागच्या गॅदरिंगला आम्ही नेमकं 25 वर्षच्या वेळी गॅदरिंगला माहेरी होतो. तिची प्रॅक्टिस बुडाली होती आणि ह्या गॅदरिंगला म्हटलं तिची प्रॅक्टिस एक दिवस बुडू द्यायची नाही, तर देवाने तिला बिचारीला दुखणं देऊन टाकलं. तर गाईज, आता आम्ही पोचत आलो आहे दवाखान्याजवळ. आणि मी ना मेन म्हणजे आज अचानक नेण्याचं कारण असं की मी ChatGPT केली, तिचे सिम्पटम्स सांगितले. आणि ChatGPTवाले ना एवढे घाबरून टाकताना, गंभीर लक्षण नाही, डॉक्टरांकडे दाखवा, बालरोग तज्ज्ञाकडे दाखवा, हे ते. माझे गेले लाईट लागून, मी दिले यांचे लाईट लावून. आणि आता आम्ही लगेच तत्पर निघालो आहे दवाखान्यात जाण्यासाठी. हे इकडं बुरड हॉस्पिटल आहे. एका वेळेस मी इकडं ॲडमिट होती, खतरनाक दिवस होते ते पण. आणि हे आमचं वणी गाव. हा, तू का चाललेला आहे? तू फक्त आगाऊपणा कर. कि तेरे पापा को देखती और तेरे को भी देखती हूँ मैं. तर गाईज, आता आपण पोचलो पोथरा हॉस्पिटलला. डॉक्टर कुठेतरी गेलेले होते बरेच दिवस, बरं झालं आले बिचारे. उघडे हॉस्पिटल, नाही तर हा गेट लावलेला होता. आम्ही आलो होतो मागे तेव्हा 2 दिवसापूर्वी. तर गाईज, औषधं घेतले, व्हायरल आहे बोलले ते. तर बाकीचे काही औषधं बंद केले, काही नवीन घेतले. आणि आता आम्ही चाललोय घरी जाण्यासाठी. मग आता कुठं घरी. असं काही म्हटलेलं. हा बेवडा शान आहे ना, पप्पाच्या मांडीवर सू केली, इकडे येतात घरात सू करून घेतली. नाही घ्यायचं का बर? का बर? तुला तर सगळं पाहिजे राहतं. कशाला ते? आता पोळी काय, पोळी खाऊन घ्यायची मस्त गरम गरम. कानाला हळदी चुळी आका. आ छान आहे ना? खाल्ली का? आकरा. अजून देऊ? अजून देऊ? खा, तोंडात टाक, तोंडात टाक. व्हेरी गुड. खोकला पळेगा अभी. आता मी पोळ्या करते, त्रास नको देऊ मग मला. तर गाईज, मगाशी मी त्रिशूला आणि कानाला जी गोळी दिली ना हळदीची, ती ही गोळी आहे. यात मी ना आल्याचा रस,
हळद आणि गूळ असं एकत्र केलेलं आहे. गूळ अगदी बारीक कापून घेतलेला आहे, किसून घेतला तरी चालेल. त्यात हळद टाकायची आणि आल्याचा रस काढून तो मिक्स करायचा. अगदी सोप्या पद्धतीने वळले जातात लगेच त्याच्या गोळ्या. आणि गोड असल्यामुळे मुलांना काही एवढं चव पण कळून येत नाही, तर ते चॉकलेटसारखं खाऊन पण घेतात. तर त्रिशूला आवडतात ह्या गोळ्या, तर मी तिला नेहमी खोकला येते ना, ह्या गोळ्या नेहमी बनवून देते. तर असं वळून घ्यायचं. मी ऑलरेडी भाजी बनवून ठेवलेली ती, आज कोबीची भाजी बनवली आहे आणि आता गरम गरम पोळ्या करते, कारण कानाला भूक लागलेली. आता वाजले 6:45. खरं जेवणाचा टाईम नाही झाला आहे, पण करत 6:15 होऊन जातील. मला पोळ्या करायला टाईमच लागून जातो. तर गरम गरम झाली की मम्मी एका बाजूला लगेच कानाला खाऊ घालून देतात. त्रिशूचे औषधं बाकी, त्यामुळे त्रिशूला आता काही खाऊ घालत नाही आहे. आणि त्रिशूला औषध दिल्यानंतर जेवण देते मी, कारण आहे ना कधी कधी काय होतं, जेवण केलं जातं आणि त्यानंतर औषध दिले ना तर जेवण पण ती काढून टाकते. त्यामुळे औषध आधी देते, मग जेवण नंतर देते तिला. तर घी कोबीची भाजी बनवली, सकाळचा वरण भात पडलेला आहे आणि सकाळच्या 3 पोळ्या पण पडलेल्या आहेत. तर माझं म्हणणं होतं की मी व्रॅप्स बनवून टाकते. त्यासाठी मस्त कांदा आणि टोमॅटो बारीक केला आहे आणि मस्त आता याचे व्रॅप्स बनवते. मी मागच्या वेळेस बनवले ते तसे. तर याच्यासाठी लागणारे पिझ्झा पास्ता सॉस, टोमॅटो सॉस, चिली फ्लेक्स, मॅगी मसाला आणि तुमच्याकडे जेवढ्या व्हेजीज असतील तेवढ्या. मी फक्त कांदा आणि टोमॅटोज टाकला आहे. काकडी टाकते मी, पण आता काकडी नव्हती त्यामुळे स्किप केली आहे. आणि असं मस्त त्याच्यात सर्व टाकून असं वाळून घ्यायचा आणि तव्यावर इकडून तिकडून मस्त शेकून घ्यायचा. असा क्रिस्पी होऊ द्यायचा. इतका छान लागतो ना. चला मंडळी, या जेवायला. आजचा मेनू खूप सिंपल आहे. कांदा टोमॅटोची कोशिंबीर, व्रॅप्स, पोळी आणि कोबीची भाजी. आणि त्यानंतर मग आमचे जेवणं झाले आणि त्रिशूला औषध दिले गेले होते, तर मम्मी त्रिशूला जेवण घालताय. त्यानंतर त्रिशू थोडीफार मस्ती करायला लागली होती, औषधांगी लागले होते. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.